मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडोज येथील वसंतराव दाभाडे मैदानात अधिक मास आणि विविध संतांच्या जयंती आणि संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने वेदावती मानगंगा पारायण समितीच्या वतीने नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यात राज्यातील दिग्गज कीर्तनकारकांची कीर्तने होत आहेत। यापैकी पैठण येथील योगीराज गोसावी आणि एकनाथ महाराज सदगीर ठाणे यांच्या कीर्तनास श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। हरिभक्त पारायण गोसावी यांनी माणसांच्या जीवनातील संतांचे महत्त्व चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले। तसेच आत्ताची पिढी खूप भाग्यवान असल्याचं सांगितलं। या पिढीला संगणक पासून AI पर्यंत ध्यान मिळाले। त्याचबरोबर आपल्या काळात अयोध्येत राम मंदिराची उभारणी झाली। अधिक मासानिमित्त नामयज्ञ तसेच मोठ्या प्रमाणात अन्नदान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले। हरिभक्त पारायण सदगीर यांनी कीर्तनात हिंदू धर्माचे महत्त्व परखडपणे व्यक्त केले। यावेळी त्यांनी गो हत्या बंदी, काश्मीर प्रश्न, राम मंदिर उभारणी ही चांगले कामे केल्याबद्दल नरेंद्र मोदी आणि केंद्र आणि राज्यातील भाजपा महायुती सरकारची मुक्त कंठाने स्तुती केली। त्याचबरोबर हिंदू धर्मीयांनी लव जिहाद पासून सावध राहण्याचे आवाहन केले। आळंदी येथील ज्ञानेश्वर कदम उर्फ मोठे माऊली यांच्या कीर्तनासही श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। धीरज शास्त्री वलेकर यांनी सूत्रसंचालन केले। गोरखनाथ घाडगे यांनी आभार मानले। कार्यक्रमात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे, मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, श्यामपुरी महाराज औंध, निवृत्तीनाथ महाराज लोणावळा, प्राध्यापक पंडा गोडसे, हनुमंत बोटे, संतोष वाघ, धनंजय क्षीरसागर, हनुमंत इंधलकर, संभाजी पवार, निलेश महाराज, सुरेश सूळ आदींसह मान्यवर उपस्थित होते। ऐतिहासिक यासाठी खरं तर आपली पिढी ह्या अनेक ऐतिहासिक गोष्टी पाहणारी पिढी आहे। अनेक ऐतिहासिक गोष्टी आपल्या या पिढीने पाहिलेल्या आहेत। नेहमी सांगतो की त्याला रेव्होल्युशन इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे बदल, इतके बदल पाहणारी पिढी मला नाही वाटत की ते कधी आधी जन्माला आली असेल। म्हणजे फोन नसणं हे पण पाहिलेलं आहे, घरात फोन असणं पाहिलंय, घरातल्या घरात फोन फिरत बोलणं पाहिलंय, मोबाईल बघितलंय, इंटरनेट बघितलंय, AI बघितलंय। एवढा बदल हा आतापर्यंत कोणत्याच काळामध्ये झालेला नाही। अशा अनेक गोष्टी आपल्या पिढीनं बघितलेल्या आहेत की ज्या आजपर्यंत आपल्या आधीच्या कोणत्या पिढीला पाहायला मिळालेल्या नाही। अनेक ऐतिहासिक गोष्टी पण, अगदी अयोध्येचं रामलल्लाचं मंदिर, भगवंताची स्थापना ही देखील 500 वर्षाच्या नंतर आपल्याच डोळ्यासमोर व्हावी, काय मला सांगा याच्यापेक्षा काय आणखी भाग्य पाहिजे की तो रामलल्ला आपल्या डोळ्यासमोर आपल्या जागेवरती विराजमान झालेला। अशा पद्धतीनं अनेक तशाच पद्धतीनं आपल्या या परिसरामध्ये हा उत्सव होतोय आणि त्याचं जे औचित्य आहे, एवढ्या सगळ्या संतांचं काही विशेष वर्ष आपल्याच डोळ्यासमोर असावं, ही साधी गोष्ट नाही आहे। आपल्यावरती काही विशेष कृपा साधू संतांची आहे आणि त्या योगे आपल्याला अशा कालखंडामध्ये जन्म प्राप्त झाला की एवढ्या मोठ्या साधू संतांचे काही ना काहीतरी सोहळे ते आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे त्या संतांच्या ठिकाणी जरी आम्हाला जाणं झालं नाही त्यांच्या समाधी सोहळ्यासाठी, तो समाधी सोहळाच, तो जन्मोत्सवच आपल्या या माण खटाव तालुक्यात म्हणजे वडोज गावामध्ये आपल्याला घडतंय, हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे। आणि या परिसरातल्या अनेक संतांच्या पालुका सुद्धा आलेल्या आहेत आणि त्यामुळे आपल्या परिसरामध्ये सुद्धा साधू संत आहेत याची जाणीव त्या निमित्तानं सामान्य लोकांना होते आणि सर्वांना दर्शनार्थ त्या पालुका देखील उपलब्ध आहेत। त्यामुळे अत्यंत सुंदर आणि पवित्र अशा वातावरणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे। तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली होती। यथामती अभंगाचं चिंतन केलं। एकनाथ महाराजांच्या गावी म्हणजे पैठणला आपण सर्वांनी जरूर यावं अशी या निमित्तानं आपल्याला सर्वांना जरूर प्रार्थना करतो। कारण एकनाथ महाराजांचा समाधी सोहळा जो आहे त्याला पैठणची वारी म्हणतो, ज्याला नाथषष्ठीची वारी असं म्हणतो। ही नाथषष्ठीची वारी ही वारकरी संप्रदायातली कोणत्याही समाधी सोहळ्यातली सर्वात मोठी वारी आहे बरं का। आज पैठण सोडलं तर कुठल्याही वाळवंटामध्ये फड भरत नाहीत, पण पैठणला जर तुम्ही बघितलं तर पैठणला वाळवंटात सगळे फड भरतात। आजही अफजालीचा कुठे पत्ता नाही, औरंगजेबचा कुठे पत्ता नाही, पण अभंग तसेच गाता येत। अजून अभंगाची धार तशीच त्याचे या ना परत तुम्हाला दाखवतो काय ते अभंग म्हणताय। कोण हरलंय? आक्रमण करणारे हरले का प्रतिकार करणारे हरले? आक्रमण करणारे हरले। कुठे गजनी, कुठे अफजाली, कुठे अकबर? हरले ते आमच्या संत वाङ्मया पुढे हरले।
आमच्या संत वाङ्मयाच्या ताकदी पुढे हरले हो. अशा प्रकारचे अभंग अजरामरच्या अजरामर राहिले, सर्वांना संपून हो. आणि संत वाङ्मय तसंच्या तसं उभं आहे आणि ते पीक आज आपण पाहतोय प्रत्यक्ष. विठ्ठल एकदा संसदेमध्ये अमित शहा बोलले होते, अब बारी हमारी. एवढ्या एकावर तुम्ही मोठा प्रबंध लिहू शकता. काय जर सोडलं नाही अभ्यास केला तर आक्रमण करून झाले, पाया पळवून झाल्या, बलात्कार करून झाले, जाळपोळ करून झाली हो. कपडे वाटून झाले, शाळा खोलून पाहिल्या बरं का, शाळा खोलून झाल्या, भेसळ करून पाहिली, अन्न भेसळ करून पाहिली, सगळं केलं. याच्यात सविस्तर जर बोलायचं म्हटलं ना, सविस्तर शाळा खोदून पाहिली हो. काय तर विदेशातून पैसे कशाला, तो फादर आला होता आमच्या लहानपणची वेळ, का तर म्हणे तो फादर भारताची गरिबी पाहून हो. आणि भारतात लोकांना शाळा, अरे काय गरीब काय फक्त आम्हीच आहे काय, पाकिस्तानला जाणार, तिकडे अफगाणिस्तानला तुम्हाला भारतात कसं काय गरीब वाटतं. आणि तो फादर पैसे वाटत होता, त्याला वाटायचं की आता पैसे देऊन हे लोक कर्जबाजारी होतील. फादर म्हणजे इसाई लोक हो. या इसाई लोकांचं एक कारस्थान होतं. हे लोक आता गरीब होतील हो, परावलंबी होतील, मुलं आमच्या शाळेमध्ये शिकतील, हळूहळू हे ख्रिश्चन बनतील. पण आमचे पठ्ठे बरं का त्या शाळेमध्ये शिकले, शिकत असताना ते छातीवर क्रॉस करत होते, आज जात होते हो. ग्रॅज्युएट झाले, डॉक्टर झाले, वकील झाले आणि हिंदूच्या हिंदूच राहिले, ते काही ख्रिश्चन नाही बनले. फादर कंटाळा गेला निघून, हे पण जातील आता जे आहे ना ते, हे पण जातील. फसवा फसवी जास्त दिवस चालत हो. औषधात भेसळ करून वाटली, शिक्षणामध्ये भेसळ हो, सगळ्या प्रकारची भेसळ केली हो. सगळं करून झालं यांच्याकडून, सगळं करून झालं, काही करायचं बाकी ठेवलेलं नाही. इसाई असो का इस्लाम असो हो. सगळं करून झालं, तलवारी पण बोथट झाल्या, बदनामी पण झाली. आज जागतिक बदनामी जर पाहिली, आज त्यांच्यातच भांडणं चालली आहे, त्यांच्यातच भांडणं चालली. युक्रेन, रशिया भांडा, इराण, अमेरिका भांडा, अलग लक्षण हो. त्यांचे भांडणं चालले आणि आमचे जहाज येत आहेत भारतामध्ये. 3 जहाज आले भांडण चालू असताना. करून घ्या महिन्यापासून युद्ध चाललंय, आता या महिन्यात भाव वाढले फक्त, इतके दिवस बरोबर चाललं होतं. युक्रेन, रशिया जोरात भांडण चाललंय, 3-4 वर्ष, 3 वर्ष झाले सर्व, 3 वर्ष युद्ध चालू आहे. पण ज्यावेळेला आपले विद्यार्थी अडकले, भारताची ताकद समजून घ्या, विद्यार्थी अडकले होते, त्यांनी प्रार्थना केली, आम्ही अडकलोय, आम्हाला काढा येतो. आपल्या सरकारने विमान पाठवलं, त्या दोन्ही राष्ट्रांना विनंती केली करा. साधनाचं फळ आहे चित्तशुद्धी, पण चित्तशुद्धी न होता त्या साधनेचा अभिमानच निर्माण होतो. लोक म्हणतात आम्ही 50 वर्ष पारायण केलं आहे, त्या पारायणाचं फळ आहे चित्तशुद्धी, पण चित्तशुद्धी फल न प्राप्त होता त्याचा अभिमान निर्माण होतो. म्हणून महाराज सांगतात साधने घाली ती काळाची मुखी, गर्भवत सेकी न चुकते. म्हणून परमात्म्याची भेट होणं सोपं नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात सोन्याचा पर्वत करता येईल. ची भेट घेऊन येतात श्री गुरु गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ, त्यांना संतांना भांडारा घालायचा असतो. आणि मग गर्भगिरी पर्वताच्या प्रदेशातून जात असताना श्री गुरु मच्छिंद्रनाथ गोष्टाताला म्हणतात, बाळा ह्या कोणी डरतो नाही, इथं भीती तर नाही ना. तेव्हा गोष्टात विचार करतो आपल्या गुरुजीला भीती कशाची वाटते, आम्हा हरेच्यात असा काही भय नाही तर आपण वारकरी म्हणे, आपल्या वारकऱ्याला भयचं काय काम आहे. 2 किलोमीटर पुढे गेलं की गुरु मच्छिंद्रनाथ गोष्टाताला विचारतात, बाळा ह्या डर इथे भीती तर नाही ना. गुरुजीला भीती कशाची वाटते काही लक्षात येत नाही. मग श्री मच्छिंद्रनाथ लघु शिकेला जातात, जाताना आपली झोळी श्री गोष्टातांच्या काखेवर देतात आणि मग गेल्यानंतर गोष्टात पाहता झोळी जड लागते. काय बघितलं तर सोन्याची वीट दिसते. डर इथंच आहे म्हटले. आणि मग ते वीट घेतात, टाकून देतात, तेवढ्या आकाराचा दगड त्या झोळीमध्ये ठेवतात. लघुशंका करून स्नान करून मच्छिंद्रनाथ आल्यानंतर झोळी परत खांद्यावर घेतात. 2 किलोमीटर प्रवास केल्यानंतर परत गुरु मच्छिंद्रनाथ गोष्टाताला विचारतात, बाळा ह्या कुछ डरतो नाही. गोष्ट सांगतात, महाराज डर आता पाठीमागच राहिला. विठ्ठल विठ्ठल. मच्छिंद्रनाथला वाटतं गोष्टातून नेमकं केलं काय बघितलं पाहिजे. झोळी ओढून बघतात तर त्यामध्ये काय असते, दगड असतो, वीट नसते. अरे वेड्यास म्हणजे तू, मला साधू संतांना भंडारा घालायचा होता, भारतातल्या सर्व संतांचं पूजन करायचं होतं, तू असं काय केलं म्हटले. आता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य, संतांची सगळी लीला असते. तेव्हा गुरु गोष्टात काय करतात, गर्भगिरी पर्वतातून लघुशंका करतात आणि लघुशंका करून तो पर्वतच सोन्याचा करतात. विठ्ठल विठ्ठल. गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला.
गुरुवारे सांगतात की जगद्गुरु तुकोबरायांनी भंडारा डोंगरच सोन्याचा करून दाखवला. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे एक वेळ सोन्याचा पर्वत करता येईल, अशक्य गोष्टी करतील, परंतु परमात्म्याची भेट होणं दुर्लभ आहे. पण नामदेव वर्णन करतात, योग्य तप केलं, योग्य दान केलं, योग्य व्रत केलं तर एक वेळ देव भेट देतील, पण संत महात्मा भेटणार नाही. तपे दाने व्रते गोविंदू पण भेटे, तपे दाने व्रते गोविंदू पण भेटे, तपे दाने व्रते परी साधो ना भेटे भाग्यवी, भाग्यवी ना परी साधो ना भेटे. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ काळे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.